आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू आज आम्ही तुला मनापासून धन्यवाद म्हणतो प्रभू, कारण तू तुझ्या लेकरांच्या प्रेमाला तू प्रतिसाद दिला आहेस आणि तुझा दुप्पट पवित्र आत्मा आम्हाला इथं सेन्स होत आहे प्रभू. प्रभू त्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेत आम्हाला आमची पवित्रता देखील दिसते प्रभू. आणि त्यासाठी आम्ही गुडघे टेकून आमची मान खाली वाकून हे कबूल करतो प्रभू, की आम्ही जसं जितकं तू प्रेम केलं, जितकी तुझी दया आमच्यावर आहे, तेवढं आमचा लगाव, आमची गोष्ट तुझ्या एवढी नाही आहे प्रभू. आम्ही कबूल करतो प्रभू, की आम्ही कुठे ना कुठे आज चुकलो, काय ना काय अशा गोष्टी बोललो किंवा केल्या ज्या तुझ्या वचना आधारित नव्हते. आणि प्रभू तुझं अंतःकरण आम्ही आमच्या क्रियांनी दुखवलं आहे, हे आम्ही कबूल करतो पित्या. विनंती करतो की तू आम्हाला क्षमा कर आणि तू आम्हाला सुंदर नवीन असं चांगलं असं अंतःकरण दे. जे काय आम्ही इथून पुढे करू प्रभू, सर्व गोष्टीत आम्हाला तुला गौरव करता येईल ह्यासाठी आमची तयारी कर प्रभू. तुझ्यावर आम्ही का विश्वास ठेवावं, तुझी सिस्टम का चांगली आहे, ह्याचा अभ्यास करत असताना खरोखर आमच्या अंतःकरणाशी तू बोल. परिपूर्णरित्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला तुझ्या आत्म्याने भर अशी विनंती करतो. आणि जे काय आम्ही पाहणार आहोत त्याच्यात खरोखर एक सेन्स आम्हाला भेटावं. खरोखर तुझ्या आत्म्याने आम्ही परिपूर्ण होऊन भरून प्रभू ह्या गोष्टी शिकावं, ह्यासाठी आम्हाला मदत कर. आमचे बहीण भाऊ काम करून आलेत, कष्ट करून आलेत प्रिय पित्या, आणि तरीही त्यांनी निवडलं आहे, तरी त्यांनी इथं येण्याचं निवडलं आहे. त्यासाठी तू त्यांना आशीर्वादित कर. जे आमचे बहीण भाऊ आज किंवा फ्युचरमध्ये जे ऑनलाईन ही प्रार्थना ऐकतील, त्यांना देखील तुझ्या आशीर्वादाचा सर्वात मोठा भाग दे, अशी मी तुला विनंती करतो प्रभू. आम्ही सर्व ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र येशू ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन. 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 आमीन आमीन आम्ही आमेन आमेन. ओके, कोणीतरी चांगल्या मराठीत प्रियांनो टायटल वाचेल आज. देवाची व्यवस्था तुमच्यासाठी सर्वोत्तम का आहे? आमेन. ओके, तर प्रियांनो, देवाची व्यवस्था तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वोत्तम का आहे? ओके, सर्वांनाच माहिती असेल की देवाची पण एक व्यवस्था आहे, देवाची पण एक जीवन जगायची पद्धत आहे. बऱ्या गोष्टींमध्ये देव खूपच पर्टिक्युलर आहे. ओके, शास्त्रात जर आपण अभ्यास केला तर खाण्यापिण्याबाबतीत, कधी उठायचं कधी झोपायचं, काम कशा प्रकारे करायचं, नीतिमत्व ठेवून कसं करायचं, ह्या सर्व गोष्टीबद्दल परमेश्वर बोलतो. आणि आपण पापी मनुष्य ह्या भूतलावर जगत असताना आपण काय घोलमाल करतो आपल्यालाच माहिती आहे. पण त्या सर्व गोष्टींमध्ये सर्व करत असताना आपण कुठंतरी अंतःकरणात आपल्याला अशांतता जाणवती. आपल्याला मी परिपूर्ण नाही आहे, किंवा जो परिपूर्ण जी शांती आहे ती जाणवत नाही. आणि आपण डोक्याला कधी कधी हात लावून बसतो आणि विचार करतो, अरे मी काय केलं, काय करायचं होतं आणि मी काय करून बसलो. आणि खूप पछतावा होतो, नाही का प्रियांनो, की अरे यार काय चाललंय, काय करावं समजत नाही राहिले. एका बाजूने देवाचं वचन कोणीतरी येऊन शिकवत आहे, सांगत आहे. प्रत्येक दिवशी मी देवाचं वचन उघडतो, चांगल्या चांगल्या गोष्टी वाचतो, आणि हे भूतलावरचं जीवन वर्तमान स्थिती अशी की प्रत्येक जण एकावर एक चढायची प्रयत्न करत आहे. कोणी कोणाला चढू देत नाही राहिले, ना कोणी कोणाला सहन करत आहे. ही वर्तमान स्थिती आहे भूतलावर. जितकं
जितकं स्वतःचा स्वार्थ बाळगता येईल तेवढा स्वतःचा स्वार्थ बाळगून पृथ्वी चालत आहे, लोक चालत आहेत. बरोबर आहे प्रियांनो? हो सर. मग ह्या प्रकारच्या जीवनात जीवन जगत असताना तुम्ही मी प्रत्येक वेळेस एखाद वेळेस तरी विचार करत असो की बाबा मी देवदेव तर करत आहे, मी देवाच्या गोष्टी, आरोग्याचे नियम, देवाचे नीतिमत्व, देवाचा प्रामाणिकपणा, हे सर्व सर्व ठेवून डोक्यात मी चालत आहे. माझं काय होणार आहे? होईल का काय? ओके, तर प्रियांनो, त्याचबद्दल आज आपण शिकणार आहोत. देवाची व्यवस्था तुमच्यासाठी, माझ्यासाठी सर्व उत्तम का आहे हे आज आपण पाहणार आहोत. सर्वात पहिला पॉइंट, प्रियांनो, देवाचं जे ज्ञान आहे, देवाचं जे ज्ञान आहे ते असं आहे की मनुष्य शोधता शोधू नाही शकत. देवाचं जे ज्ञान आहे ते असं आहे की मनुष्य शोधता ते शोधू नाही शकणार, इतकं खोल आहे. बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्याला सांगितल्या गेल्यात आणि ते का सांगितल्या गेल्यात आणि त्याचे फायदे काय आहेत आपल्याला माहित नाही. बरोबर आहे? हो पास्टर, बरोबर. पण प्रियांनो, बरोबर आहे. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला मला त्या गोष्टी पाळायच्यात, तुम्हाला मला त्या गोष्टी करायच्यात. का? कारण का सुंदर इथे मराठीत इथं लिहिलं आहे, तुम्ही वाचा कुणीतरी प्लीज. देवाचे ज्ञान आणि समजुतीच्या संपत्तीचे गूढ त्याच्या निर्णयाचा शोध घेणे अशक्य आहे आणि त्याचे मार्ग शोधता येत नाहीत. रोमकरासपत्र 11 अध्याय 33 वचन. आमेन. आमेन. परमेश्वर का तुम्हाला अशा प्रकारे चालवतोय? परमेश्वर का तुम्हाला अशा रीत्या शास्त्रात एखादी गोष्ट सांगतोय का, किंवा का परमेश्वर आत्म्यात तुमच्याशी एखादी गोष्ट बोलतोय, हे समजणं कधी कधी अशक्य होऊन जातं प्रियांनो. थोडंसं समजतं आपल्याला, पण बाकीचं आपल्याला समजत नाही. ओके, इंग्लिश मध्ये म्हटलंय गॉड्स विस्डम इज अनफॅथमेबल. म्हणजे तेच की माणसाला शोधता शोध भेटत नाही. ते त्याला असं असं वाटतं की आता माझ्या हाती लागलंय. नाही, पण जसं आपला परमेश्वर खूप दयाळू, खूप प्रेमळ आहे, खूप त्याचं प्रेम अद्भुत आहे, त्याचं प्रेम मौल्यवान, इतकं मौल्यवान आहे की त्याची आपण तुलनाच नाही करू शकतो. त्याच प्रकारे परमेश्वराचं ज्ञान आहे प्रियांनो. तुमचं माझं जीवन कसं चालत असो, परंतु आपल्याला हमेशा एक गोष्ट आठवण ठेवायची आहे की देवाचं ज्ञान मनुष्याच्या हाती न लागणारं ज्ञान आहे. मनुष्याला समजणार नाही. इतकंच की तुमचा आणि माझा छोट्या छोट्या गोष्टीत विश्वास पाहिजे. आपण छोट्या छोट्या गोष्टीतच आउट होऊन जातो प्रियांनो. देवानी सांगितलंय ना, हे करा, करायचे, बस. काही गोष्टी समजत नसतील, काही गोष्टी अर्ध्यात समजत असतील, नो प्रॉब्लेम. शास्त्र, आपला परमेश्वर, त्याचं ज्ञान अद्भुत आहे. ते भेटताच हातात सापडत नाही. खोल जाता जाता आपल्याला तेवढं खोल जाता येत नाही. इतकं डोकं लढवत नाही बसायचं. आमीन. आमेन, आमेन. आमेन. मी तुम्हाला ह्याच्यात एक उदाहरण देतो. खूप सारे आपल्याला गोष्टी बघायच्यात. एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्हाला माहिती, काईनला समजतच नव्हतं की देव त्याला त्याची तारण्याची योजना करत होता. उगाचच हट्ट बाळगून बसला. त्याला समजत नव्हतं की देव त्याच्या तारण्याची योजना दाखवत होता. देव त्याला दाखवत होता की मी किती प्रेमळ आहे. त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय. असं होतं प्रियांनो कधी कधी आपल्याकडून पण. आपण परमेश्वर काय दाखवतोय, परमेश्वर कसा हे करतोय ते सोडून आपल्याला किती समजते त्याच्यावर आपली बुद्धी चालवतो. आमीन. तर तसं न आमेन. करता देवानी सांगितलंय, करायचंय. ओके. दुसरी गोष्ट, देवाचे जे मार्ग आहेत ना प्रियांनो, देवाचे मार्ग मनुष्याच्या
वर आहेत. देवाचे मार्ग मनुष्याच्या मार्गावर आहेत. हे शास्त्र आपल्याला सांगतं. शास्त्र आपल्याला सांगतं की अ, जसे पृथ्वी आकाश जसं पृथ्वीवरून उंच आहे, त्याच प्रकारे तो म्हणतो, त्याच प्रकारे माझे विचार तुमच्या विचारांपेक्षा उंच आहे. आता जर कोणी कधी प्लेन मध्ये बसला असेल तर तुम्ही पाहिलं असेल प्रियांनो, प्लेन इतकं वरती जातं, 10-10, 15-15 हजार फीट वरती जातं पृथ्वीपासून. ओके. आणि त्यानंतर असं वाटतं कुठं जावं अजून वरती. ओके. वरती बघितलं तर नुसतं निळच दिसतं. ढगावर पण गेल्यानंतर वरती निळं दिसतं. म्हणजे किती त्याचं अंतर आहे काही समजत नाही आपल्याला. तारे किती लांब आहेत ते समजत नाही. हे खरं सत्य आहे प्रियांनो, देवाच्या बाबतीत पण, की देवाचे जे विचार आहेत ते तुमच्यासाठी माझ्यासाठी इतके चांगले आहेत ना, पण ते इतके उंच आहेत, इतके उंच आहेत, आणि ते आपल्याला कळत नाहीत. म्हणून आपण काय करतो ना, चलो आपण काहीतरी हे पण करून बघू, ते पण करू. पण मी एक साधारण उदाहरण देतो, एकदम साधारण उदाहरण. कोणी वाईट मानू नका. जितकं मला समजते मी तेवढंच सांगणार आहे. परमेश्वराच्या राज्यात, परमेश्वराच्या वचनात आरोग्याला खूप स्थान दिलं आहे. आरोग्य, शरीर जे देवाचं मंदिर आहे, आरोग्याचे तत्व आहेत. कोणी सांगेल का प्रियांनो? मी सांगितल्यापेक्षा तुम्हीच सांगा, देवाने आपल्याला आरोग्याचे तत्व का दिलेत? कशासाठी? कोणी सांगेल? तुम्हाला काय वाटतं? बोला 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 प्लीज. जर आरोग्य चांगलं असेल तर आपण देवाचे गौरव करू शकू ना. आमेन. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि तेवढेच नाही प्रियांनो, मी विचार करतोय, मला समजतंय, देवाला माहिती आहे की बाबा माझ्या लेकराचं आरोग्य चांगलं असलं ना, तरच माझा लेकरू त्या गोष्टी करू शकेल जे इम्पॉसिबल आहे मनुष्यासाठी, किंवा साधारण मनुष्य करू नाही शकतं. अशा गोष्टी माझं लेकरू करेल. आमेन. तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत देव हेच विचार करत आहे का नाही? येस हो प्रियानो, येस येस आपण एक 21 बरोबर जण आहे. आहोत. आमेन म्हणूया. आमेन आमेन आमेन. आमेन. तर देवाचे मार्ग इतके उंच आहेत प्रियानो, नाही समजत काय हरकत नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपल्याला हेच करायची गरज नाहीये, उघडून बघायची गरज नाही. जेव्हा मी लहान होतो, मला प्लेन घेऊन आले, बाईक घेऊन आले, मोटर बाईक नाही का लहान खेळायची, माझं काहीतरी वेगळंच असायचं. मला खेळण्याशी मतलब नसायचा. मला ते उघडून पाहायचंय काय आतमध्ये. मी प्रत्येक जी खेळणी आहे त्याला उघडून पाहायचो, कशी चालती, काय आहे ह्याच्या आतमध्ये. आणि जरी आपण क्युरियस असलो, जरी आपल्याला एक उत्साह असला जीवन जगायचा, प्रियानो, देवाच्या बाबतीत देवाने काय काय गोष्टी सांगून ठेवल्यात ना, तेच आपल्यासाठी भले आहेत. ओके. आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत बसायची गरजच नाहीये. इन्व्हेस्टिगेशन करतो, ऐका, लक्ष देऊन ऐका प्रियांनो. आपण इन्व्हेस्टिगेशन करतो म्हणजे आपण शोध करतो आणि आपल्याला गोष्टी सापडत नाहीत. आपल्याला आपल्या सॅटिस्फॅक्शन अनुसार गोष्टी सापडत नाहीत. मग आपण काय करतो? कोणी सांगेल? मेघराज भाऊ, मग आपण काय करतो जेव्हा आपल्या सॅटिस्फॅक्शनच्या हिशोबाने आपल्याला समजत नाही देवाच्या गोष्टी? मग आपण काय करतो? मे बी आपण त्याच्यामध्ये फॉल्ट काढतो किंवा चुकीच्या पद्धतीने घेतो. या प्रकारचे पण लोक आहेत की त्याच्यात फॉल्ट काढतील, किंवा आपण सोडून देतो, जाऊ दे, इसको बायबल का किडा काटा है, असं म्हणून आपण ते सोडून टाकतो. हे मित्र असं बोलतोय हमेशा, त्याला एक बायबलचा किडा चावलाय, असं म्हणून आपण ते सोडून देतो. ह्याला समजत नाही प्रोटीन किती महत्वाचं आहे, असं म्हणून सोडून देतो. आमेन. तिसरी गोष्ट, आमेन आमेन. तुम्हाला समजलं मी कशाबद्दल बोलतोय? तुम्हाला समजलं, हुशार आहेत तुम्ही. ज्यांना समजलं असेल ऑनलाईन देखील तुम्ही कमेंट करून सांगा की मी कशाबद्दल बोललो. ओके. तिसरी
तिसरी गोष्ट प्रियांनो, देवाचा जो न्याय आहे तो परिपूर्ण आहे. ओके, देवाचा जो न्याय आहे तो परिपूर्ण आहे. तुमच्या बाबतीत तुमच्या जीवनात काहीतरी चाललंय. आता मी जरा थोडं पर्सनल बोलणार आहे, प्लीज मला थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही एक चांगलं जीवन जगताय, खूप चांगलं जीवन जगताय. कदाचित तुमच्या जीवनात काहीतरी चाललंय, पण तुमच्या जीवनात विलन पण आहेत. ओके, तुमच्या जीवनात विलन पण आहेत. ते काय तुम्हाला झोपू देत नाही राहिलेत. काय करायचं? मनुष्य ह्या नाते आपल्या डोक्यात येतात विचार. एक काम करतो, ह्याला जेवायला बोलवतो, ह्याच्या जेवणातच जुलाबाची गोळी टाकतो. हा लय मला डोक्याला ताण झालाय. ओके, असं आपण मनुष्य विचार करायला लागतो. नाही ते काम करतोय राव, ह्याला ब्लॉकच करून टाकतो. हे खरंच माझ्या डोक्याचा ना, हा डोक्यातले जितके केस वाचले तेवढे सर्व पाडून राहील ह्याला ब्लॉक केलं नाही तर. पण असं न करता प्रियांनो, प्रत्येक गोष्टी जसं देवाने सांगितलंय ना, की जर तुम्हाला एका गालावर कोणी मारतंय तर दुसरं गाल पुढं करा. त्याला टिकून राहायचा प्रयत्न केला पाहिजे आपण. ठीक आहे ना? कारण का जेव्हा देवाचा न्याय चालतो ना, तेव्हा कोणताच मनुष्य त्याच्या समोर थांबत नाही. आमेन. जेव्हा देव न्याय आमेन. करतो ना, आमेन. किंवा देव न्याय होऊ देतो ना, मग कोणाची त्याच्यासमोर किती पॉवरफुल असू दे, किती शिकलेला माणूस असू द्या, किती पदवीचा माणूस असू द्या, किती नावाजलेला असू द्या, त्यांनी किती पण लग्न केले असतील तर काही असू दे, त्याची काही डिग्री असू द्या, प्रियांनो, देवासमोर त्या व्यक्तीचं काहीच चालत नाही. ओके, तर कधी कधी तुम्हाला एकदम हत्ती बनून चालायचे. हत्ती माहिती तुम्हाला? हत्ती लोकांवर सहज अटॅक करत नाही. ओके, हत्ती कधी कोणाला डायरेक्ट मारत नाही. हत्ती जितकं शांतरित्या चालू शकतो तेवढा शांतरित्या चालायचा प्रयत्न करतो. त्याच्या मागं कुत्रे भोकवून येतं, काही होऊ, एकदम आरामशीर चालतो. जेव्हा खरंच पळ काढायचा असतो तेव्हा पळतो, जेव्हा खरंच डिफेंड करायचं असतं तर करतो. पण सहज साध्या गोष्टीला, हर छोट्या मोठ्या गोष्टीला चाव करत नाही हत्ती. ओके, किंवा त्याची सूंठ मारत नाही. ओके, तर आपल्याला हत्ती बनून चालायचंय. कारण का शास्त्र आपल्याला इतकं सुंदर तिथं सांगतं. प्रियांनो, कोणी वाचेल मराठीत शास्त्र? कोणीतरी वाचा प्लीज. प्रभू त्याच्या सर्व मार्गात धार्मिक आहे आणि तो जे काही करतो त्यात विश्वासू आहे. स्तोत्र संहिता 145:17. आमेन. आमेन. तो तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत खूप विश्वासू आहे प्रियांनो. आपल्याला आपलं जीवन हातात आपल्या घेऊन आपण त्याची नय्या पार लावणं गरज नाही आहे प्रियांनो आपल्याला हे सर्व करायची. ठीक आहे ना? देवाच्या हाती द्यायचंय, देव करणार. ओके. आता चौथी गोष्ट, देवानी प्लॅन बनवलाय. त्या प्लॅन बद्दल तुम्हाला सांगत नाही. लक्ष द्या प्रियांनो. देवाचा तुमच्या सर्वांसाठी एक प्लॅन आहे का नाही? स्वीटीताई, सुवर्ताताई, वायलेटताई, बहिणी हो आज नाही बोलत पास्टर, राहिले. आहे आहे का नाही? आमेन. प्लॅन आहे. प्लॅन आहे. हो. आहेत. Yes. पण परमेश्वर तुमच्या समोर प्लॅन ठेवत नाही. हे सर्वांच्याच बाबतीत आहे. देवानी काय समोर आपल्या लगेच प्लॅन देऊन नाही टाकला. काही जणांना दिला असेल कदाचित, ते देवाकडे खूप प्रार्थना करतात किंवा देवाने त्यांची प्रार्थना ऐकली, तर देवावर रिस्ट्रिक्शन लावत नाही राहिलोय मी. पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला समजतच नाही राहिले काय चाललंय. राईट? नेमकं देव कुठं घेऊन चाललंय ते समजत नाही राहिले आपल्याला. ओके, काय देवाची योजना आहे आपल्याला माहित नाही. ओके, पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, की देवाची योजना जी आहे ती तुम्हाला हानी करण्याची नाहीये. ओके, देव जे पण देणार आहे ना, खूप चांगलं असणार आहे. आमेन. देव जे पण देतो, जे आमेन. पण करतो, ते आपल्यासाठी खूप चांगल्याचं असतं. आमेन. 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 पण आपण आपल्या हिशोबाने करायला प्रयत्न केला, आपण आपली नय्या स्वतःच चालवायचा प्रयत्न केला, तर कुठंतरी मिस्टेक होऊ शकते.
आपण आपल्याच दगड घेऊन आपण आपल्याच पायावर मारू शकतो. हा मनुष्य स्वभाव आहे, आपण करू शकतो असं. ओके, पण खऱ्या अर्थात देव त्याचा जो प्लॅन आहे तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत खूप चांगला आहे. हे सुंदरसं वचन आपण वाचूया. तुम्ही वाचलंच असेल तरी पण वाचूया, कोणीतरी वाचा. माझ्या योजना तुमच्यासाठी आहेत, असं प्रभू घोषित करतो, आशीर्वाद देण्यासाठी आणि हानी पोचवण्यासाठी नाही, आशा आणि भविष्य देण्यासाठी. इर्मिया 29:11. आमेन. आमेन, आमेन. तर जेव्हा आपण हे वचन वाचतो प्रियांनो, तेव्हा आपल्या आतमध्ये ना एक मोटिवेशन जागृत व्हायला पाहिजे. हे योग्य रिस्पॉन्स आहे, हा योग्य प्रतिसाद आहे. देवाचं हे वचन वाचल्यानंतर आपल्या अंतकरणात एक असा मोटिवेशन जागृत व्हायला पाहिजे की जे देवानी जे जे सांगितले ना करायला, मी ते करत राहणार आहे. आमेन. आमेन. सैतानाचं काम काय आहे? जे देवानी सांगितलंय त्याच्या बिलकुल ऑपोजिट कर जा, ते सैतान म्हणतो. पण तुम्ही मी आपल्या अंतकरणात मानून चालायचे की देवाचे प्लॅन सर्वात चांगले आहेत. मला प्लॅन समजत नाही, पण ते प्लॅन माझ्या भलेचे आहेत. त्या प्लॅन मध्ये मला कधी हानी होणार नाही हे परमेश्वरांनी सांगितलं आहे, आणि मला आता त्याच्या प्लॅनला धरून चालायचंय. ओके, पाचवी गोष्ट प्रियांनो लक्षात घ्या. पाचवी गोष्ट अशी आहे की देवाचं प्रेम आणि दया ही सर्वदा टिकणार आहे. ओके, देवाचं प्रेम आणि त्याची दया सनातन आहे असं आपल्याला शास्त्र शिकवतं. मी हे का सांगतोय तुम्हाला, कशासाठी मी हे वचन तुमच्या समोर मांडत आहे? प्रियांनो, देवाची जी सिस्टम आहे ना, ती प्रेमावर आणि त्याच्या सनातन, लक्षात घ्या, त्याच्या सनातन प्रेमावर आधारित आहे. देवाची जी सिस्टम आहे त्याच्या प्रेमावर आणि त्याची जी सनातन दया आहे, कृपा आहे, त्याच्यावर ती अवलंबून आहे. तुम्ही फेल होऊ शकता, मी फेल होऊ शकतो, पण जर मी देवाला ती जागा देत राहिलो, लक्षात घ्या, मी जर ती जागा देवाला देत राहिलो की देवा मी फेल झालो, चूक झाली माझ्याकडून, पण मी परत येतो, पश्चाताप तुझ्याकडे करतो. प्रभू मला परत एकदा नव्याने सुरू करण्यास मदत कर. प्रभू मला परत तुझ्या ह्याच्यावर चालव. तो चालवेल. ओके, तो चालवेल. आणि तेवढंच नाही, तुम्ही जिथं पडला ना तिथं कधीच न पडू त्याची शक्ती पण दिल तो तुम्हाला. आपलं काय होतं, मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, लक्षात घ्या. आपलं काय होतं ना, आपण करतो गोष्ट, पहिले तर त्याच्यात अर्ध आपलं असतं, अर्ध देवाचं असतं, संपूर्ण देवाचं नसतं. मग देवाच्या मार्गावर चालत असताना काहीतरी दुःख येतं, परेशानी येते, मग आपण म्हणतोय मला ना लय वैताग आलाय, संताप आलाय, आता नकोय बायबल, किंवा मला थोडासा वेळ माझा स्वतःसाठी पाहिजे. मग आपण फुल युटर्न मारतो आणि मग देवाच्या गोष्टी सोडून दुसऱ्या गोष्टी करायला लागतो. एकाचा विश्वास तर असा पण असतो किंवा असं पण होतो की बाबा आता काय माहिती देव मला परत घेणार का नाही. ओके, देवाची कृपा असो की इथं कोण तसं नसो आपल्यामध्ये, पण असं कधी कधी आपल्या अंतकरणात विचार येतात प्रियांनो की आता काय मी पडलो, आता हे परत तेच करत राहिलोय, काय माहिती देवाचं काय आहे, देव माझ्या जीवनात चांगलं काहीतरी करेल का नाही मला माहित नाही, काय मी वारंवार तिकडच चाललोय. प्रत्येक क्षण जो चाललाय त्या क्षणात तुम्ही जर कबूल करायला तयार आहे तुमची चूक, मी जर माझी चूक कबूल करायला तयार आहे, मी माझ्या स्वतःला नम्र करायला त्या क्षणात तयार आहे, भले मी संध्याकाळी जाऊन परत तेच पाप केलं किंवा करणार असो, तरी पण ह्या क्षणात जर माझं अंतकरण, मी तुम्हाला सांगतोय, ह्या क्षणात जर तुमचं अंतकरण, माझं अंतकरण खरं ठरलं देवाच्या समोर, तुम्ही आज ह्या क्षणात तुम्ही देवाला म्हटले की नाही देवा, मला समजलंय, माझं अंतकरण तुला द्यायचं आहे आणि इथून पुढे तुझ्या संगतीत चालायचंय,
प्रियानो, देवाचं प्रेम आणि देवाची सनातन कृपा तुम्हाला लगेच मिठी मारते, माहिती तुम्हाला. प्लीज आमेन म्हणा. आमेन आमेन आमेन. इतर चर्चेस मध्ये लोकांना शिकवलं जातं, आमेन. पवित्र आत्म्याला तू आता हे केलंयस, देवाचा आत्मा गेलाय तुला सोडून, आता तू हे स्वतः, तू तुझं जीवन स्वतःच बघ. आता एक एक सेवक लोकांच्या तोंडावर बोलून गेलेत. ओके, पण नाही प्रियांनो, तसं नाहीये. मी हमेशा लोकांना सांगतो, देवाची जी कृपा आहे, प्रीती आहे, ती सनातन आहे. त्याला लिमिट नाहीये. लिमिट आपल्या बाजूनी आहे. आमेन. लिमिट आपल्या बाजूनी आहे. म्हणून आपण न निराश होता, मी आपण प्रत्येक पाऊल पुढे घेत राहायला पाहिजे. पडलो परत देवाकडे गेलं पाहिजे. देवा, पडलो, मला क्षमा कर. कारण का देवाने त्याचा प्रिय पुत्र आपल्याला दिलाय. प्रियांनो, कोण 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 कधी कोणासाठी करतं का असं? तुम्ही विचार करा. जर तो त्याचा प्रिय पुत्रच आपल्याला देऊ शकतं, तर तो आपले हे छोटे मोठे पाप का माफ करणार नाही? आमेन. आमीन आमीन. ओके, 6वी गोष्ट प्रियांनो, 6वी गोष्ट की देवाची शांती समजच्या पलीकडे आहे. ओके, का मी देवाच्या सिस्टम मध्ये राहिलं पाहिजे? देवाची सिस्टम मध्ये मी ह्यासाठी राहायला पाहिजे, ह्यासाठी आपल्यासाठी ती सिस्टम सर्वात बेस्ट आहे. कारण का तुमच्याकडं काय असो काय नसो, लक्षात घ्या, तुमच्याकडं काय असो किंवा काय नसो, देवाने दिलेली शांती जी आहे ना, ती जगा पलीकडे, बुद्धी समज पलीकडे आहे. आमीन. आमेन आमेन. आमेन. ओके, मी बऱ्याच वेळेस आपण खूप बिझनेस स्टडीज करतो, सक्सेसफुल होण्याचे आपण वेगळे वेगळे तत्व शिकतो. ठीक आहे, चांगली गोष्ट, शिकलो. प्रियांनो, जरी तुम्हाला त्याचं काहीच करता आलं नाही, नो प्रॉब्लेम, चालतंय. पृथ्वीचं सक्सेस पूर्ण शेणात जाऊ द्या, पण देवासंती तुम्ही आणि मी प्रत्येक क्षण असावं, हीच त्याची इच्छा आहे. आणि त्या सिस्टम मध्ये जगत असताना त्याच्यात तो जो आत्म्याने मला भरत आहे, त्याच्यासारखं कुठंच शांती नाहीये. शांती हरवणारा सैतान आहे आपली, आणि शांती आपली सैतानाला देणारे आपण आहोत. आमेन. आमेन. ओके, हा असं करतोय, तो पुढे गेला, तो तसं करतोय, म्हणून मी पण प्रयत्न करणार आहे. नाही प्रियांनो, ह्याची गरज नाही. तुम्ही जर जीवनाचं गणित करत असताल, तर देवाची शांती जी आहे त्याचा हिशोब घेणं विसरू नका. देवात जी शांती आहे, ती शांती मला भेटली आहे. मला काहीच नको. मला अंबानी बनायचं नाही, मला नेक्स्ट इलॉन मस्क बनायचं नाही, काहीच नाही बनायचंय. मला फक्त ती शांती पाहिजे, आणि देवाने जितकं दिलंय तितक्यावर मी खुश राहणार आहे. आमेन. पण मला त्या आमेन देवाची सिस्टम मध्ये जाऊन जीवन जगायचंय. प्रियांनो, लोक आमेन. करोडो पैसा देतात, करोडो पैसा देऊन फ्लाईट बुक करून कुठलच्या कुठं जातात शांती मिळवायला. तुम्हाला वाटतं त्यांना भेटेल शांती? ही शांती भेटेल प्रियांनो, जी नाही शास्त्रात आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही कधी ना कधी तर जीवनात तुम्ही हे घेतलं आहे, हे फील केलं आहे, ह्याचा अनुभव घेतलाय, भेटेल त्यांना? नाही नाही. कधीच नाही रे भाऊ. मी स्पष्ट सांगतो प्रियांनो, जग लय कलरफुल आहे. अनेक कलर्स आहेत, देवानीच दिलेले आहेत. खूप सुंदर म्युझिक आहे, कलर्स आहे, 101 खाना आहे, 101 जेवण आहे. दर 100-200 किलोमीटर वर इंडियामध्ये तर जेवण बदलतं, कपडे बदलतात, लोकांची भाषा बदलती, येडेपणा बदलतो, सर्व मान्य आहे. पण त्या सर्व गोष्टीत कुठंच ही शांती जी अनमोल आहे ती भेटणार नाही. ही देवाच्याच सिस्टम मध्ये भेटेल. ओके. आमेन 7वी गोष्ट,
देव शांती देतोय म्हणून असं नाही की देव आपल्याला गरीब करून ठेवणार किंवा सोडून देणार. शास्त्रात वचन आहे की देवाचा नीतिमत्व माणूस कुठं बघितला नाही भीक मागताना. ओके, जर आपण कदाचित भीक मागत असो ओके, असं होतं कधी कधी आपल्याकडून. ओके प्रियांनो, माझ्या जीवनात पण हे झालंय. तर का? कारण का आपला विश्वास कमी आहे. आपण शास्त्र वाचले पण आपल्याला तो विश्वास कसा टाकायचा आहे, कसं आपल्याला पुढे जायचं ते समजत नाही. ओके, मग आपण हात पसरतो, पाय पसरतो, देवाच्या समोर गुडघ्यावर येण्याच्या बदले लोकांच्या समोर गुडघ्यावर येतो, लोकांच्या समोर हाजी हाजी करतो, नाजी नाजी करतो. हे सर्व दुनियादारी आहे. जर आज आपण आपलं अंतःकरण देवाला द्यायला तयार असो, मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, दुनिया तुमच्या मागे पळेल. आमेन. अमेन अमेन. आता ही गोष्ट वेगळी की तुम्हाला पाहिजे नाही ते, ती गोष्ट वेगळी की तुम्हाला नाही पाहिजे दुनिया तुमच्या मागे पळो, कारण का तुम्हाला देवाचं कार्य करायचंय, फॅमिली सांभाळायची, मान्य आहे. पण देव इतकं पुरवणारा आहे ना प्रियांनो, देव पुरून उरवणारा आहे. तो तुम्हाला पण इतकं देईल आणि इतकं दिलं असेल बऱ्याच जणांना की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांना पण देऊ शकता. ओके, आणि ह्या देवाची उपासना आपल्याला करायची आहे, ह्या देवाच्या सिस्टम मध्ये आपल्याला चालत राहायचंय. 8वी गोष्ट, माझा टाइम थोडा कमी आहे म्हणून थोडं फास्ट जात आहे. काही पण होऊ द्या, काही पण होऊ द्या, हा एक खूप मोठा महान संघर्ष चाललाय. ठीक आहे ना, पृथ्वीवर खूप मोठा महान संघर्ष चाललाय. सगळे सिस्टम फेल होणार आहेत प्रियांनो, लक्षात घ्या प्लीज. ज्यांचं काय स्वप्न असेल, कुठेतरी जायचं, काहीतरी नोकरी करायची, काहीतरी पैसा मिळवायचा, किंवा अशी अशी एज्युकेशन करायचंय, मग हे करणार, मी ते करणार. ओके, तुम्ही करणार, कधीतरी तुमच्या हाती काहीतरी येणार. पण शेवट असा आहे प्रियांनो ह्या भूतलावर की सर्व सिस्टम असफल होऊन जातं. एकच सिस्टम आहे जी तुम्हाला ह्या भूतलाच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. आमेन. आमेन. अमेन अमेन. आणि ती आहे देवाची सिस्टम. ओके, कारण का देवाचीच सिस्टम टिकणार आहे. कोणीतरी सुंदर वचन वाचा, प्रकटीकरणचं वचन आहे, प्लीज मिस नका करू, पटकन वाचा. जगाचा राज्य आपल्या प्रभू आणि त्याचा मसीह याचे राज्य बनले आहे आणि तो सदा शाश्वत राज्य करेल. प्रकटीकरण 11:15. आमेन. आमेन आमेन. आता जगाचं राज्य आहे, ठीक आहे, आपण म्हणतो हे जगाचं राज्य आहे, पण एकच वेळ येणार आहे, एकच असा वेळ येणार आहे प्रियांनो की जगाचं राज्य, देवाचं राज्य सर्व एकच होणार आहे, आणि ते सर्व देवाच्या हाताखाली येणार आहे. परत एकदा देवाने आत्ता सध्याला सैतानाच्या हाती काय दिलं आहे, कशासाठी? तर सैतानाला स्वतःचा पॉइंट प्रूव्ह करण्यासाठी दिला आहे की घे मालमत्ता, घे पैसा, घे पॉवर, घे, दाखव तू काय चांगलं करून दाखवू शकतोस. पण त्याचा वेळ संपत आलाय आणि सर्व गोष्ट देवाच्या हाती परत येणार आहे. आज तुम्हाला काही लीड करता आलं नाही, काही काळजी करू नका. आज तुम्हाला खूप मोठी कंपनी चालवता आली नाही, काही काळजी करू नका. देवाचं राज्य जेव्हा पूर्णपणे ह्या भूतलावर स्थापित होईल ना, तो तुमच्या हाती काहीतरी देणार आहे. आमेन. 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 अमेन अमेन. खूप छान, थँक्यू. ओके, 9वी गोष्ट, आमेन. 9वी गोष्ट की देव तुम्हाला मला मार्गदर्शन करत आहे. ठीक आहे, आज तुम्हाला त्याचा प्लॅन समजत नसेल, आपला प्लॅन त्याला समजत नसेल. ओके, कारण का आपले प्लॅन रोजच बदलतात. आपलं काय चाललंय, नेमकं काय पाहिजे आपल्याला त्याला पण समजत नसेल कधी कधी, इतके आपण विचित्र झालोय. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रियांनो, जर आपण चालत राहिलो त्याच्या वचनांमध्ये, जो दिवा आहे आपल्या मार्गासाठी, आपल्याला त्याच्याद्वारे प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन भेटणार आहे. बघा, बरेच सिस्टम आहेत जगात. ओके, बरेच सिस्टम आहेत, आपण त्या सिस्टम मध्ये जातो, तो कोण आपला बाप आणि कोण आपला भाऊ काही समजत नाही. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो,
प्रभूच्या सिस्टम मध्ये पिता आपला बाप पिता आहे, प्रभू आहे, पण पिता देखील आहे आणि येशू आपला भाऊ. ओके, आणि तो आपल्याला प्रत्येक क्षणाला आपल्याला दाखवेल की काय करायचंय, पुढं काय करायचंय. पण ह्या सिस्टम बाहेर एक पाय ठेवला आणि आतमध्ये एक पाय ठेवला तर नाही समजणार, कारण का तुम्हाला मग दोन्ही आवाज यायला लागतील. आमीन. जितकं मी आपले पूर्ण शरीर ह्या सिस्टम मध्ये ठेवून चाललं तेवढं आपल्याला सरळ चांगला आवाज येईल की आपल्याला करायचंय काय. ओके, गॉड परमेश्वर आपला जो देव आहे तो मार्गदर्शक आहे. तो त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या निसर्गाद्वारे, त्याच्या स्वतःच्या आत्म्याद्वारे, अनुभवांद्वारे आपल्याशी बोलत आहे. 10वी गोष्ट, 5 मिनिटच राहिलेत. 10वी गोष्ट, गॉड्स स्ट्रेंथ इज अवेलेबल टू अस. ओके, देवाची जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, हे तुमच्यासाठी माझ्यासाठी उपलब्ध आहे. हे खूप खूप जबरदस्त पॉइंट आहे प्रियांनो. आपण स्वतःला भूतालावर असताना एकदम लाचार बेबस समजतोय. बरेच परेशानी येतात तर आपण लगेच म्हणतो अरे काय करू काय नको समजत नाही राहिले. नुसतं हाक मारा, कारण का त्याच्या सिस्टम मध्ये जर आपण जगत राहिलोय, त्याच्या राज्यामध्ये, सिस्टम म्हणजे त्याच्या राज्यामध्ये आपण जगत आहोत. आणि सैतान किती पण चॅलेंजेस आणतोय किंवा तुम्हाला त्रास आणतोय, सर्व मान्य आहे, होणार आहे. पण आपला जो प्रभू आहे तो स्वर्ग तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्ग खाली करायला तयार आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याकडे वळावं. त्याची इच्छा आहे की आपण त्याला हाक मारावं. त्याची इच्छा आहे की आपण म्हणावं की मी प्रभू येशूच्या शक्तीने सर्व काय करू शकतो, आणि प्रार्थना करणं ही त्याची इच्छा आहे. ठीक आहे प्रियांनो, मी इथे समाप्त करतो कारण का 10 पण वाजलेत. आपण गुडघ्यावर येऊ, प्रार्थना करूया. परत लिंक शेअर करेल, कोणाला काही थॉट शेअर करायचे असतील, बोलायचं असेल आपण बोलूया. प्रार्थना करतो. आमच्या पित्या प्रभू, धन्यवाद देतो, तुम्ही खूप साऱ्या वचनातून आमच्याशी तू बोलला आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन केलं आहेस आणि परत एकदा आमचा विश्वास जागृत केला आहेस. प्रभू, आम्हा सर्वांना तुझ्या मार्गावर चालव, लीन, नम्र, स्थिर असं बनव. ही प्रार्थना धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन. आमेन. Amen. Amen. थँक्यू प्रियांनो. मी परत लिंक शेअर करतो. सॉरी, मी बोललोय खूप पण वेळ आपल्याकडे कमी आहे.